तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं विलंबाने पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। हार्बर मार्गावर देखील वाहतूक ही विलंबाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात धुवाधार पाऊस पडतोय आणि याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर सुद्धा जाणवतोय। बोलण्याकरता आपल्यासोबत रेल्वे अधिकारी जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीळा आपल्यासोबत जोडले गेलेले। स्वप्नीलजी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुंबईकर 20 ते 25 मिनिटं मुंबईकरांना विलंब होतोय इच्छित स्थळ गाठण्याकरता, कारण लोकल पावसामुळे विलंबाने धावतायत। सध्या काय परिस्थिती आहे पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर? लाजवीजी नमस्कार। नमस्कार। सध्या पावसाचा जो जोर होता तो आता थोडासा कमी झालेला आहे, पण यामध्ये आपल्याकडे दोन स्थानकावरती जसं भायखळा आणि मस्जिद बंदर या दोन स्थानकावरती आपल्या स्वतःच्या पावसाशिवाय देखील रस्त्यावरचं जे पाणी आहे ना ते पाणी देखील ट्रेन सर्व्हिसमध्ये येत आहे, ट्रेनच्या मतलब ट्रॅकवरती येत आहे। प्रामुख्याने अशा 2-3 जागी आहेत। हिंदमाताचं देखील पाणी येत आहे, ज्यामध्ये दादर आणि सायन या दोन स्थानकावरती रस्त्यावरचं पाणी इकडे आपल्याकडे येत आहे, त्याच्यामुळे अजून जास्त पाणी आपल्याला उपसा करावा लागतो आहे। पण मेन लाईन वरच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस आपल्या चालू आहेत। नक्कीच त्या साधारणपणे 18 ते 20 मिनिटं उशिराने चालू आहेत, कारण पावसामध्ये जी विजिबिलिटी असते, दृश्यता असते, समोरचा जो सिग्नल दिसत असतो तो दिसत नसल्यामुळे ड्रायव्हरला गाडीची जी स्पीड आहे ती जास्त कंट्रोल करावी लागते। पण याच सोबत आपल्याकडे हार्बर लाईन वरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड या दोन स्थानकाच्या दरम्यान मात्र आपली सध्या जी आहे ती सर्व्हिसेस सस्पेंडेड आहेत, कारण तिथं 8 इंच पेक्षा जास्त पाणी जे आहे ते तिथं भरलेलं आहे। समुद्राला जी आलेली भरती पण आल्यासारखी वाटते आहे, ज्यातून समुद्राच्या भरतीमुळे पाऊस जे आपण पाणी जे आहे ते उचलून जे तिकडे समुद्राकडे टाकतो ते देखील वापस येत आहे। यामुळे आपले हार्बर लाईन वरती वडाळा रोड टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन पोर्शन मध्ये सध्या गाड्या सस्पेंडेड आहेत। स्वप्नीलजी, साधारणतः किती वेळ लागेल या सगळ्या संदर्भात? वाहतूक आपल्याकडे पाऊस चा जो जोर आहे तो कमी झाल्यानंतर आपण साधारणपणे 1 अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण यांना नॉर्मलाइज करू शकू। निश्चित। स्वप्नीलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि मुंबईकरांना ही महत्त्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। साधारणतः मुंबई आणि आसपासच्या उपनगरात मग ते दादर असू दे, माटुंगा असू दे, भायखळा असू दे, या ठिकाणी मात्र पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी रेल्वे रुळापर्यंत येतोय आणि त्याचाच फटका रेल्वे मार्गाला बसतोय, अशी माहिती सध्या जनसंपर्क अधिकारी असलेल्या स्वप्नील नीला यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।